नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बीटाचा वापर करून एक हेल्दी आणि कुरकुरीत अशी रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम तर इथे मी पाणी गरम करत ठेवले आणि अशा प्रकारे कढईमध्ये आपण जी भांडी ठेवायला रिंग वापरतो ती ठेवले आणि त्यावर प्लेट ठेवून घेतले आणि त्याच्यावरती मी ही जाळी ठेवून घेतले। ते का तेही तुम्हाला नंतर कळेल। त्यामध्ये मी बीट घालते। आता हे बीट आपण 10 ते 12 मिनिटांसाठी असंच वाफवून घेणार आहोत। डायरेक्टली थोडंसं पाणी घालून देखील हे बीट वाफवू शकता, परंतु आपल्याला ह्या पदार्थामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे हे वाफवून घेते जेणेकरून कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे बीट वाफवून घेता येईल। बीट आता इथे वाफवून झाले। आता ही मी जी खाली प्लेट ठेवली होती त्यामध्ये सर्व बीटाचा अर्क जो आहे तो गेलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि जर काही मी प्लेट ठेवली नसती तर तो सर्व त्या पाण्यामध्ये मिक्स झाला असता आणि आपल्याला ते पाणी वापरता आलं नसतं, म्हणून मी अशा प्रकारे प्लेट ठेवले जेणेकरून ते पाणी आपल्याला बीट वाटताना वापरता येईल। आता आपण रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्य एकदा बघून घेऊया। त्यासाठी मी इथे साधारणतः 1 टेबलस्पून इथे तेल घेतले, पण आपण ह्यातलं फार फार तर 1 ते 1.5 चमचे तेल इतकं वापरणार आहोत। ओवा आणि जिरा अर्धी चमची घेऊन त्याला थोडंसं भाजून मी असं जाडसर कूट करून घेतलं आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येईल। इथे मी मीठ घेतलेलं आहे। मीठ आपण चवीनुसार घालणार आहोत। काळे तीळ इथे घेतल्यात 1 चमची आणि 1 चमची पांढरे तीळ घेतलेले आहेत। तसेच थोडंसं पाव चमची इतकं हिंग घेतलं आहे आणि आपण जी बीटाची प्युरी करून घेतली, आपण जे पाणी काढलं होतं त्या पाण्यामध्येच इथे मी हे बीट आहे ते वाटून घेतले। तसंच मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले। इथे आता मी एका भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहे। सर्वप्रथम मी इथे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ हे घालते। त्यात चवीनुसार मीठ आणि आपण जी जिरा आणि ओव्याची पूड करून घेतले जाडसर ती देखील आपण इथे घालूयात। अशा प्रकारे मी थोडेसे भाजून घेऊन नंतर वाटल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान लागतोय। आता आपण जी बीटाची प्युरी केले ती ह्यामध्ये घालूयात। बीट वाटताना मी इथे जे पाणी होतं त्याचाच वापर केला आहे। जास्त पाण्याचा आपण वापर करणार नाही आहोत कारण ते आपल्याला लागणार नाही। आता या ठिकाणी मी तीळ आहेत ते नंतर घालणार आहे, परंतु तुम्हाला जर का हवे असतील तर तुम्ही ह्यामध्ये देखील अर्धी चमची तीळ घालू शकता। आता आपण हे सर्व मिश्रण आहे ते सर्वप्रथम ह्या बीटाच्या ओलाव्यामध्येच मिक्स करून घेऊया आणि अगदीच जर आवश्यकता लागली तर थोडं थोडं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। एकदम पाणी घालू नका, नाहीतर पीठ आहे ते एकदम सैल होऊ शकते। आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडं घट्टसर पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे। पीठ व्यवस्थित आता घट्टसर मळून झालं आहे। ह्याला आपण 1 ते 1.5 चमची तेल घालून मळून घेऊया। इथे जास्त तेलाचा वापर करायचा नाही, इथे फक्त मी 1.5 चमची इतकं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये हे पीठ चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। पीठ आहे ते 1 ते 2 मिनिटांसाठी मळून झाले। आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी असंच झाकून ठेवूया। या ठिकाणी पीठ आहे ते जरासं मला सैलसर वाटलं म्हणून मी त्यामध्ये आणखीन 1 ते 2 चमचे इतकं गव्हाचं पीठ टाकून त्याला मळून घेतलं आहे। आता आपण याचे 2 भाग करून ह्याची पोळी लाटून घेऊया। आपण हे बेक करणार आहोत त्यामुळे मी इथे जो माझा बेकिंगचा ट्रे आहे त्याच्या मापानुसार हे बटर पेपर कट करून घेतले जेणेकरून मला त्यामध्ये ते ठेवता येतील। आता अशा प्रकारे हा 2 बटर पेपरच्या मध्ये गोळा ठेवून आपल्याला तो अलगद हाताने लाटून घ्यायचा आहे। आता ही पोळी माझी लाटून झालेली आहे। इथे थोडंसं बटर पेपरच्या बाहेर जो भाग गेला आहे तो मी कट करून घेते जेणेकरून आपल्याला तो ट्रेमध्ये ठेवायला बरं पडेल। आता मी अशा प्रकारे ह्या साइड्स आहेत ते थोडेसे कट करून घेते। मी ओव्हन आहे तो 10 मिनिटांसाठी प्रीहीट करत ठेवला 180 डिग्री सेल्सिअसला। जर का तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही कढईमध्ये मीठ टाकून त्यावर रिंग ठेवून एखाद्या प्लेटवर हे अशा प्रकारे ठेवू शकता। आता यावर मी जे आपण काळे आणि पांढरे तीळ घेतले होते ते अशा प्रकारे घालते
आणि आपण पुन्हा एकदा बटर पेपर ठेवून हे लाटून घेणार आहोत, जेणेकरून तीळ व्यवस्थित त्याला चिटकतील. तुम्ही मध्ये देखील मिश्रणामध्ये हे थोडे थोडे तीळ घालू शकता. आता हे थोडंसं आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तीळ आहेत ते त्याला चिटकतील. आपली पोळी तयार आहे. आता ह्याला आपण हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकतो. मी अशा प्रकारे ह्याला शंकरपाळ्यांचा आपला जसा आकार असतो त्या प्रकारे कट करून घेते. आणि तुम्हाला जर काही बेक करायचं नसेल तर त्यासाठी देखील मी तुम्हाला आणखीन एक ऑप्शन सांगणार आहे. तर डायमंड शेपमध्ये मी हे कट करून घेतल्यात. आता हे आपण बेकिंग ट्रेमध्ये ठेवून बेक करायला ठेवणार आहोत. आपल्याला साधारणतः हे 30 ते 35 मिनिटासाठी तरी बेक करून घ्यायचे आहेत. बेक केल्यामुळे हे जास्त क्रिस्पी होतात आणि काहीकांना जर का दाताचा प्रॉब्लेम असेल तर ते त्यांना व्यवस्थित चावता येणार नाही, कारण ते एकदमच कडक होतात. परंतु जर का ऑइल फ्री व्हर्जन पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही बेक करू शकतात. आणि जर का तुम्हाला बेक करायचं नसेल तर अशा प्रकारे पोळी लाटून फोर्कच्या साहाय्याने तुम्ही असे थोडे थोडे टोचून घ्या, जेणेकरून त्या पुऱ्या फुगणार नाहीत. आणि आपण ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहोत. माझ्याकडे एक छोटी वाटी आहे, त्या वाटीने मी इथे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते. अशा पद्धतीने फोर्कच्या साहाय्याने टोचून घेतल्यामुळे त्या पुऱ्या फुगत नाही आणि छान क्रिस्पी राहतात. आणि जर का तुम्हाला नरम हव्या असतील तर तुम्ही हे टोचू नका, डायरेक्टली त्या तुम्ही अशा प्रकारे वाटीने कट करून तळून घेऊ शकतात, जेणेकरून त्या नरम पुऱ्या तुम्हाला भेटतील. आपल्या सर्व पुऱ्या तयार आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया. त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेते. तेल चांगलं गरम झालं की नंतर गॅसची फ्लेम आहे ती कमी करून आपल्याला ह्या पुऱ्या आहेत त्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या करपू शकतात. बेकिंगसाठी आपण जे ठेवलं आहे त्याला फार वेळ जातो. अगदी जर का तुम्हाला कमी वेळेत बनवायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या तळून घेऊ शकता. पुऱ्या अगदी झटपट तयार होतात. अशा प्रकारे तुम्ही पुऱ्या ह्या बनवून ठेवू शकतात आणि चहासोबत ह्या खायला खूप छान लागतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर का थोडी जरी आवडत असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. आता ह्या पुऱ्या आपल्या छान तळून झाल्यात. आपण ह्या काढून घेऊया. तिच्या पुऱ्या देखील आपण इथे तळून घेऊया. तळून झाल्यानंतर लगेचच त्या पुऱ्या भरू नका. पूर्णतः थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून त्या कुरकुरीत राहतील. गरम गरम भरू नका, नाहीतर त्या एकदम नरम पडून जातील. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तयार आहेत. इथे मी एक पुरी तोडून दाखवते, एकदम कुरकुरीत झालेली आहे. आता ज्या ओव्हनमध्ये आपण बेक करून घेतल्यात त्या देखील मी तुम्हाला दाखवते. कमी तेलामध्ये जर का तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे ह्या बेक करून देखील घेऊ शकता. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि अशा प्रकारे नक्की एकदा रेसिपी ही बनवून बघा. अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.